वैभवने प्रियाला मिठी मारली. तो खूप इमोशनल झाला होता. प्रिया त्याच्या मिठीने शहारली होती. ती पहिल्यांदा कुणा पुरुषाच्या एवढ्या जवळ होती. तिचे श्वास खूप वाढले होते. ती तशीच बसली होती. वैभव काय बोलतोय त्याचा एक शब्दही तिच्या कानावर पडत नव्हता. ते तसेच एकमेकांच्या मिठीत होते. दारावर नॉक झाले. त्या आवाजाने वैभव भानावर आला. तो प्रियापासून बाजूला झाला. ती मात्र तशीच जागेवर गोठली होती. वैभवने दरवाजा उघडला. बघितले तर समोर त्याची आई होती. वसुधादेवी वैभवला म्हणाल्या, फार लागलं का? त्यांनी त्याच्या गालावर हात ठेवला. त्याने हात झटकून टाकला. बाहेर बाल्कनी टेरेसवर जाऊन डोर लॉक करून घेतला. वसुधा म्हणाल्या, प्रिया तू ठीक आहे ना बाळ? त्यांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांना बघताच ती भानावर आली. हो मी ठीक आहे. त्या हात जोडून प्रियाला म्हणाल्या, मला माफ कर, मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. ती म्हणाली, प्लीज असं करू नका. तिने त्यांचे हात धरले. त्या म्हणाल्या, ह्या घराला सावरायला मला तुझी गरज आहे. मला मदत करशील ना? ती म्हणाली, नक्कीच. वसुधादेवी म्हणाल्या, पारस नावाचं कीड आपल्याला काढावंच लागेल. तू वैभवला सांभाळ, मी पारसचा बंदोबस्त करते. म्हणजे? प्रियाने असं म्हणताच वसुधादेवी डोळ्यांनीच तिला हो म्हणाल्या. मग तुम्ही सरांना त्यांच्यावर हात का उचलला? प्रियाला प्रश्न पडला होता की जर त्यांना सर्व हकीकत कळाली आहे तरी त्या असं का वागल्या? वसुधादेवी म्हणाल्या, तू फक्त त्याच्या रागाला सांभाळून घे. उद्यापासून जे होईल ते सर्व नाटक असेल. उद्या मी जे काही करेल त्यामुळे वैभव घर सोडायचं म्हणाला तरी तू तयार होऊ नको. उलट तू आम्हाला घरातून काढ आणि हे गुपित तुझ्यातनी माझ्यात राहील. प्रिया म्हणाली, पण मी का असं चुकीचं वागू? तुम्हाला मी घरातून कसं काय काढू शकते? वसुधा म्हणाल्या, तुला पारस, राधिका आणि मला घरातून काढायचं आहे. तुला हे करावंच लागेल. या घरासाठी, कंपनीसाठी आणि माझ्यासाठी, असं म्हणून त्या निघून गेल्या. प्रिया मात्र गोंधळून गेल्या त्या दिशेने बघत होती. प्रियाने वैभवला आत यायला सांगितले. आई निघून गेली हे बघून वैभव रूममध्ये आला. तसं प्रिया म्हणाली, तुम्ही आईवर रागवायला नको होतं. त्या तुमच्या आई. प्रियाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी वैभव तिच्यावर चिडला. वैभव म्हणाला, मला विनाकारण अक्कल शिकवू नको आणि माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये तुझं नाक खुपसू नको. असं म्हणून तो बेडवर आडवा झाला. प्रियाला त्याच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलं. ती तशीच खाली अंथरुणावर झोपली. झोपली कसली, डोळे मिटून पडली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यालाही झोप येत नव्हती. त्याला स्वतःचाच राग येत होता. काय एवढं बोललो मी? माफी मागू का तिची? उद्या सकाळी बोलू का? त्याने आवाज दिला. प्रिया झोपलीस का? प्रिया तुझ्याशी बोलायचं होतं. पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती झोपली असं समजून त्यानेही डोळे मिटले आणि झोपेच्या अधीन झाला. प्रिया मात्र जागीच होती. खूप हर्ट झाली होती ती. तिने मनातच ठरवले की त्याच्याशी बोलायचं नाही. सकाळी उठल्यावर त्याने बघितलं तर प्रिया रूममध्ये नव्हती. तो जिम करायला गेला. जिमवरून आल्यावर त्याची सर्व आवरून नाश्त्यासाठी गेला. सर्वजण नाश्ता करत होते. काल जे झालं त्यामुळे कोणीच खुश नव्हतं. नाश्ता झाल्यावर वैभव ऑफिसला जायला निघाला. वसुधादेवी म्हणाल्या, थांब वैभव, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तसा वैभव वसुधादेवींकडे बघून म्हणाला, आता काय बाकी राहिलंय? वसुधादेवी म्हणाल्या, ह्या कंपनीचा अर्धा वाटा मी पारसला देणार आहे. वैभव म्हणाला, ही कंपनी वडिलोपार्जित नाही. या कंपनीचा कोणताही वाटा होणार नाही. वसुधादेवी म्हणाल्या, काय करायचं ते मी बघून घेईन. रोजच्या भांडणाचा कंटाळा आलाय. मला घरात शांतता हवी आहे. वैभव म्हणाला, तुला शांतता हवी आहे ना? मी जातो निघून इथून, पण तू कंपनीची विभागणी करणार नाही. राधिका म्हणाली, दादा काय टोकाचं बोलतोय तू? आई तू पण हा विषय राहू दे. वसुधा म्हणाल्या, नाही राधिका, आज काय तो शेवटचा निर्णय असेल. वैभव म्हणाला, मी आणि माझी बायको इथून जातोय. तुम्ही राहा शांततेत, पण कंपनीची वाटणी होणार नाही. मी त्या कंपनीत पायही देणार नाही. वैभव म्हणाला, चल प्रिया. प्रियाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. वैभवने तिचा हात धरला. तिला घेऊन जाऊ लागला. तिने वैभवचा हात झटकला आणि म्हणाली, तुला जायचं असेल तर तुम्ही जा. कुठेही मी येणार नाही. वैभवने तिच्याकडे रागाने बघितले. तो म्हणाला, मला माहीत आहे रात्री जे झालं त्यामुळे तू रागावले आहे. तुला काय राग काढायचा तो आपण आपल्या हक्काच्या घरी जाऊन काढू. तू चल माझ्याबरोबर. प्रियाने त्याला मागे ढकलले. ती म्हणाली,
या आलिशान घरावर राज करण्यासाठी मी हे लग्न केलं होतं आणि आता तू म्हणतोस हक्काच्या घरात चाल. मी हा बंगला प्रॉपर्टी सोडून तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. आणि राहिला प्रश्न त्या कंपनीचा तर त्याचे वारस तुम्ही आहात. ह्या वारसचा इथे काही संबंध नाही. त्याने त्याच्या बायकोला घेऊन जावे. कुत्र्यासारखा इथे कुटके मोडतो. राधिकाला प्रियाचा राग आला. तिने एकतर त्याला एकेरी नावाने हाक मारली आणि परत त्याचा असा अपमानही केला होता. तिने रागात प्रियावर हात उचलला. प्रियाने तिचा हात पकडून तिला वसुधा देवींच्या अंगावर लोटले. वसुधा देवी प्रियावर ओरडल्या. तू काय करत आहेस? प्रिया म्हणाली, ए म्हातारे, तू पण निघ या घरातून. खूप पोरका आहे ना लेकाने जावयाचा, मग जा तू पण. आणि त्या रिंकूला पण घेऊन जा. या घराची मी मालकीण आहे. आमच्या राजा राणीच्या संसारात ती पुढे काही बोलणार तोच वैभवने तिच्या गालात मारली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला आणि दिला असं बोलण्याची? तो तिचा दंड पकडून म्हणाला. तू पहिले या घरातून आणि माझ्या आयुष्यातून निघून जा. प्रिया त्याला धक्का देऊन म्हणाली. आता तुझी यातून सुटका नाही. हे सर्व माझं आहे. वसुधा देवी म्हणाल्या. आज सर्वांचा खरा चेहरा माझ्या समोर आला. माझे लेकसून मला घराबाहेर काढत आहे आणि माझे जावई मला आसरा देत आहे. असं म्हणून ती त्या पारसला म्हणाल्या. चला पारस, तुम्ही खरे सोने आहात हे सिद्ध झालं. वैभव म्हणाला. आई प्लीज, हिचं डोकं फिरलं आहे. पारस विचार करत होता. कुठे अर्धी प्रॉपर्टी भेटणार होती आणि कुठे हे गळ्यात पडतंय माझ्या. वैभवला माहीत होतं आई काही केल्या थांबणार नाही. वैभव म्हणाला. जिजू, तुम्ही या दोघींना घेऊन गेला तर मी तुम्हाला कंपनीत पाय देऊ देणार नाही. वसुधा देवी म्हणाल्या. नाही देणार ते पाय. तसा ते बॉन्ड लिहून देतील. आम्ही रितसर अर्धा वाटा घेऊ. वसुधा देवींनी बॉन्ड बनवला. त्यावर पारसच्या सह्या घेतल्या. त्या बॉन्डनुसार आता पारसचा जिंदाल कंपनीचा तसूभरही वाटा राहिला नव्हता. आता एक काम झाले होते आणि एक काम राहिले होते, ते म्हणजे पारसला राधिकाच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायचं. वसुधा देवी म्हणाल्या. चला पारस, राधिका, जाऊया आपल्या घरी. वैभव विनवणी करत होता. आई, सर्व तुझ्या मनासारखं होईल. प्लीज असं करू नको. तो लहान मुलासारखे रडत होता. आई प्लीज, मला सोडून जाऊ नको. वसुधा देवी म्हणाल्या. आता आपली भेट कोर्टात होईल. मी प्रयत्न करेल की तुला काहीच भेटू नये. हे ऐकून पारसच्या आनंदाला पारावर उरला नाही. आज काही न करता त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. ते तिघेही निघून गेले. वैभव खाली बसून रडत होता. प्रिया म्हणाली. सांभाळा स्वतःला. तसा त्याने उठून तिचा गळा पकडला. का केलं असं तू? का केलं सांग ना, असा म्हणू लागला. रिंकू कॉलेजवरून घरी आली. तिला समोर वैभव, प्रिया दिसले. तिने बॅग फेकून दिली. धावतच ती गेटमध्ये गेली. दादू, सोड वहिनीला. काय करतोय? प्रिया मोठमोठ्याने खोकत होती. रिंकू धावत किचनमध्ये पाणी आणायला गेली. वैभव म्हणाला. आयुष्यातील खूप मोठी चूक झाली. तुझ्यासारख्या मुलीशी लग्न केलं. आय हेट यू, असं म्हणून तो रागातच निघून गेला. रिंकूने तिला पाणी पाजले. वैभवचे शब्द तिच्या मनाला खूप दुखावत होते. तो तिला नीच आणि खूप काही म्हणाला होता. तिला खूप अपराध्यासारखे वाटत होते. तिला जाऊन वैभवला सर्व सांगावे वाटत होते. पण ती तसं करू शकत नव्हती, कारण ते त्यांचं गुपित होतं.